खेड तालुक्यातील रोहकर येथील गट नंबर 220 मधील अंदाजे 39 एकर क्षेत्रातील 5000 वृक्ष संपदा असलेली गायरान जागा म्हाडाला देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाबाबत तीव्र नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली आहे। याबाबत आदिवासी समाजाचे गाऱ्हाणे थेट महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे मांडण्यात आले असून यामध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या कारभाराविषयी तीव्र चिंता व्यक्त करत महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लक्ष घालून प्रकरणी कारवाई करण्याची मागणी स्थानिक आदिवासी बांधवांनी केली आहे। काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं आहे का आम्हाला जागा राहावा। आमची इंदिरा गांधीने दिली आम्हाला जागा इथं आमची लई पिढी दिली। कोण घेते तुमची जागा? पण आमचं म्हणणं आहे की राहून द्या पाय आम्हाला आमची जागा। किती पिढ्या आहे तुमच्या इथं? किती पिढ्यापासून राहताय तुम्ही? 4 का 5 पिढी झाली असेल। आता मला बाबा सर मला शाळा नाही म्हणल्यावर शाळा नाही तुम्हाला? नाही शाळा आम्हाला इंदिरा गांधीने दिली जागा। आमची 4-5 पिढी झाली इथं। आम्ही उठणार नाही इथून। शिंदे काय झाले? आम्हाला जागा पाहिजे। हे जागचा आम्ही उठणार नाही। 4 पिढ्या राहत्या। हे काय करणार आहेत इथं माहिती का तुम्हाला? तुमची जागा घेणार आहेत पण हे काय करणार आहेत माहिती का तुम्हाला? काय करणार आहेत इथं? काय सांगितलंय तुम्हाला? आम्हाला नाही काय सांगितलं। फक्त जागा ताब्यात घेणार एवढंच माहिती आहे तुम्हाला? बरं सनी शिंदे। बरं, काय तक्रार आहे तुमची? आमचं म्हणणं आहे की आम्हाला आहे त्याच ठिकाणी राहू द्या। आमचे घर उघडू नका, आहे त्याच ठिकाणी बांधू द्या। किती वर्षापासून राहते तुम्ही ह्या परिसरामध्ये? काय काय तुमचं चालतं? काय तुमच्याकडे काय? आम्ही हातावरच हे करतो। आम्हाला काही नोकरी नाही, काय नाही। आमच्या शेळ्या, गाई, म्हशी एवढंच, कोंबड्या सगळं आमचं इथंच आहे। आमचा हातावरच पोट भरता। पांडुरंग मोतीराम खंडागळे। बर, काय म्हणणं आहे तुमचं दादा? काय नाही म्हणणार, आमची पिढी 5-6 पिढ्या झाल्या जाग्यात। कारण काय जनावर बिनवार आपल्या काय असतात ते फिरवायचं नाही, याचे कुठं? अच्छा, मग शासनाने जागा जर तुमची ताब्यात घेतली तर ही गुरं तुम्हाला पाळता येणार नाही असं तुमचं म्हणणं आहे? हा, बर, बाईसाबाई बबन खंडागळे। बर, आता इथं उठून आम्हाला लावलं कुठं तर आम्ही काय करणार? हा, आम्हाला इथं जागा आहे ना, आमच्या जाग्यात आम्हाला कुणी हात नाही लावाय पाहिजे आमच्या घरांना। आम्ही कष्ट करून हे घरदार आम्ही बांधल्यात। आता मग कुठं जायचं आम्हाला जर सांगितलं तर असं नाही व्हायला पाहिजे। गावडे, ही जागा आहे तो आमच्या